नमस्कार, मी डॉक्टर मनोज कुलकर्णी राहता शिर्डी परिसरात आयुर्वेद व पंचकर्म प्रॅक्टिस करत असतो। आज एक आपण जे आजार सगळे बघतो त्यात पंचकर्म किंवा औषधं यांच्याबरोबर एक वेगळी जी प्रक्रिया केली जाते तर तिला म्हणतात जलोकावचरण। जलोकावचरण म्हणजे काय तर जळू लावणे। तर जळू लावणे म्हणजे काय की पंचकर्मातला हा एक प्रकार आहे, त्यालाच आपण मॉडर्नच्या भाषेत लीच लावणे किंवा लीच ऍप्लिकेशन असं म्हणतो। तर त्या या पद्धतीने या जळू असतात, या अशा जळू असतात आणि ह्या जळू ज्या असतात तर आपण वेगवेगळ्या आजारांमध्ये आणि वेगवेगळ्या स्वरूपात त्यांचं आपण ऍप्लिकेशन करत असतो। तर सध्या आपण जो पेशंट बघतोय तर त्या हा पेशंट जो आहे त्याला चाई पडणं असं म्हणतात किंवा त्याला ॲलोपेशिया एरिएटा असं म्हणतात। तर ह्या चाई पडणं ज्या आजारामध्ये एका ठिकाणचे जे केस असतात ते केस सगळे निघून जातात आणि ते केस निघून गेले की मग तिथं जे उष्णतेमुळे तिथलं हेअर फॉलिकल जे ते ब्लॉक होतात आणि त्याच्यामुळे तिथं चाई पडायला लागते। तर असे जे आजार आहेत त्याच्यामध्ये आपण जळू ही खूप छान पद्धतीने लावू शकतो। तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय करतो तर ही जी जळू असते तर तिथे एक निडलनी प्रिक घेतो आणि प्रिक घेतल्यानंतर तिथं निडलनी प्रिक घेतल्यानंतर ही जी जळू आहे तर ह्या जळूचे हे तोंड आहे आणि ही शेपटी आहे। तर ह्या जळूच्या तोंडाशी आपण थोडंसं रक्त तिथं काढतो आणि रक्त काढल्यानंतर तिथं या पद्धतीने आपण जळू लावतो आणि मग जेवढी तिथली उष्णता आहे ती सगळी उष्णता जळू ही शोषून घेते आणि ती उष्णता एकदा शोषली की तिथला जो ब्लॉक झालेलं जे हेअर फॉलिकल आहे ते ग्रो व्हायला एकदम छान मदत होते। आणि आपण हे जे आहे हे भरपूर आजारांमध्ये करू शकतो। टक्कल पडणे, नंतर मुक्का मार लागणे, नंतर अजून चाई पडणे, अशा आजारांमध्ये ही ट्रीटमेंट सगळी केली जाते। तर या पद्धतीने याला जळू म्हणतात आणि जेवढं अशुद्ध रक्त आहे तेवढं अशुद्ध रक्त ती शोषून घेते आणि अशुद्ध रक्त शोषल्यानंतर तो स्वतः प्राणी आहे, प्राण्याला मेंदू असतो आणि शुद्ध रक्त सुरू झालं की शुद्ध रक्त सुरू झाल्यानंतर ती लगेच तिथलं जे रक्त पिण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ती लगेच थांबवते आणि लगेच सोडून देते आणि नंतर आपण तिथं हळदीने वगैरे तिथं ड्रेसिंग करत असतो। तर या पद्धतीने जलोकावचरण आहे लीच ऍप्लिकेशन। एखाद्याला जर चाई पडत असतील किंवा डोक्यामध्ये एखाद्या ठिकाणी खूप खाज येत असेल अशासारख्या आजारांमध्ये जलोकावचरण ही खूप चांगली प्रक्रिया आहे। आपल्या आजूबाजूला जर कोणी असे पेशंट असतील की त्यांना ह्या पेशंटला असा त्रास असेल तर तुम्ही ह्या एकदम सोपी आणि खूप कमी खर्चामध्ये आणि खूप इफेक्टिव्ह अशी ही ट्रीटमेंट आहे। ही ट्रीटमेंट जर तुम्ही केली तर लवकरात लवकर चाई पाडण्यासारख्या आजारांमध्ये खूप छान फरक पडतो। आपल्या आजूबाजूला जर परिसरात कोणी तुमच्या ओळखीचे नातेवाईक वगैरे कोणी पेशंट असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य पोहोचवा आणि अशा भरपूर आजारांमध्ये उष्णतेच्या आजारांपासून मुक्ती मिळवा। तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जोडू शकतो असं चालते कधी आता कसं टोचलं सेल हा शिव टोचलं तो फाटचं लाईक होतो पाठी मागून लागतं। हा थोडं झालं झालं तिन्ही लागलं पडणार नाही ना? नाही नाही बस येतील आता तुमच्या लेडीजला पाठवून देतो वरती ते गणपतीचं काम करतो। टोचताय ना इकडचं सर्विस नाही करत 2 मिनिट बेटा घाबरू नका। हा तर या पद्धतीने आता 1 तास झालेलं आहे आणि ते प्राणीने पूर्णपणे सोडलंय आता रक्त ओढणं। आता हे जे सुरू झालंय ते सगळं शुद्ध रक्त झालेलं आहे आता। तर आपण आता हे जे रक्त आहे ते सगळं काढून पिळून टाकू। हळदी नाही खाली जे दिसतंय तुम्हाला हे सगळं खाली जे येतंय ते काळं काळं आणि अशुद्ध रक्त आहे।
आणि हे जेवढं शोषलं जाईल तेवढा लवकर चांगला फरक पडतो. मुक्का मार, चाई पडणं, अंगाला खाज येणं, याच्यामध्ये कारणीभूत जे रक्त असतं ते रक्त सगळं पडून जातं. हळद लावली की लगेच रक्त सगळं पडून जातं. शक्यतो आपण आंबे हळदीचा उपयोग करतो याच्यासाठी. या पद्धतीने आता हा प्राणी परत नॉर्मल झालाय. 5 ml रक्त पोटामध्ये राहतं तर ते रक्त त्याच्या उपजीविकेसाठी आवश्यक असतं. बाकी जेवढं काळं अशुद्ध रक्त आहे ते सगळं अशुद्ध रक्त निघून जातं. आणि हा प्राणी असल्यामुळे एक प्राणी जर दुसऱ्याला वापरला तर याच्यातून काही संक्रमण वगैरे होत नाही, किंवा हा प्राणी हा एकदम स्टराईल असल्यामुळे त्याच्यामध्ये हिरुडिन नावाचं तत्व असल्यामुळे एकमेकांना याचा काही संसर्ग वगैरे होत नाही. आणि आपल्याकडे जवळजवळ 25 ते 30 आहेत, त्याच्यामुळे हा पण काही प्रश्न येत नाही की एकाचं रक्त दुसऱ्याला लावलं तर काही प्रॉब्लेम येत होता. तर आतापर्यंत कधीच काही प्रॉब्लेम आलेला नाही 16 वर्षापासून. धन्यवाद.